श्रीराम समर्थ. सुप्रभातम. हिंदू जागृती न्यास आणि श्री घंटाळी मंदिर संस्थांच्या प्रभातेमनी या कार्यक्रमात अमृतापाध्येचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने 16 मे. देह हा परमार्थाचे साधन समजावा. संतांचे काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडवणे हे आहे. तुम्हाला मुलगा देणे, तुमचे दुखणे बरे करणे म्हणजे विषय देणे हे नव्हे. जो परमार्थाला लागावे तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्त प्रयत्न करते. विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे, ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे. याकरता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही. कुत्रा हा आपल्याला रात्री पहाऱ्यासाठी उपयोगी पडतो, पण तो कितीही चांगला आणि उपयोगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही. त्याप्रमाणे देहाचेही आहे. आतल्या खोबऱ्याच्या रक्षणाकरता ज्याप्रमाणे करवंटी, त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरता साधन मानावे. पण मनुष्य हा देहच मी आहे असे मानून व्यवहार करतो. वास्तविक आपण देहापासून निराळे आहोत असे पदोपदी दाखवत असतो. माझा हात, माझा पाय, माझा डोळा, माझे मन, फार काय माझा जीव असेही म्हणतो. पण वागतो मात्र मी तोच आहे असे समजून. देहाशी संबंध जास्त येईल असेच आपण भगवंताजवळ मागतो. असे न करावे. आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला लागावे. प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो. कुत्रे रडत असले तरी आपल्याला वाईट वाटत नाही, पण एखादे लहान मूल रडत असेल तर वाईट वाटते. देवावर प्रेम करायला देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो. म्हणून आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला, देहबुद्धी कमी व्हायला सगुण मूर्तीचे, सद्गुरूचे ध्यान करावे लागते. ते जसे जसे दृढ होत जाईल तसे तसे आपण स्वतःला विसरून जातो आणि आपण देहाच्या पलीकडे गेलो म्हणजे सद्गुरूचे खरे स्वरूप देहातीत आहे असे प्रत्ययाला येते. देहबुद्धी नष्ट होईल तसतशी सद्गुरूची खरी ओळख होत जाईल. ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानीसुद्धा हेवा करतो. मी देह म्हणावे या पलीकडे दुसरे अज्ञान कोणतेही नाही. मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे खोटे नाही. प्रपंचात संकटे येतात तरी पण तो सोडावासा वाटत नाही. याहून भगवंताची माया ती कोणती? अति सहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही. परमात्म्याचा सहवास, उदाहरणार्थ देवाला जाण्याचा वा जप करण्याचा नेम केला म्हणजे देहाचे ममत्व थोडे थोडे कमी होते. देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो, नामाच्या सहवासाने आपण परमात्म्याचे होऊ. बोधवचन. भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे. आजचा हिंदू कर्तव्य दिनविशेष सीता नवमी, वैशाख शुद्ध नवमी. भारतीय सांस्कृतिक पंचकन्यांमधली सीता ही महत्त्वाची स्त्री. सीतेचा हा जन्मदिवस शील, मातृत्व, त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे. या दिवशी सीतेचे आवर्जून रामासहित पूजन करावे. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे शुभाशीर्वाद तुमच्या सर्व कुटुंबावर अक्षुण्य राहोत ही प्रार्थना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.